Thank you. कुणाला माहिती आहे का त्यांची केस? हाय त्यांना माहिती पण कुणाला माहिती? तुम्हाला केस त्यांची माहिती आहे? हे तर रक्तच नाही ना. ती म्हणते पुण्याला रक्त नाही, एक लावली बाटली आणून बाटली पोरच्या शिदा लागली, पाक छिटले आणि एकच किती अभिजित नॉर्मल बॉडी नाव सांगा मिस्टर आहेत म्हणा. एक मिनिट मला नाव सांगा. भारत फाळके बघतो. इतकी बेकारची परिस्थिती आम्हाला खायला एक छान पण नसतं, इतकी बेकारी होते कारण गोतवणीचं. हा तुमच्याकडे एकदा पण मी भेटली होती गोतवणीत. तुम्ही सभेला आलताना बारकी पोरकी घेऊन दवाखान्यात चालली होती. पाण्याची बाटली आहे, पाणी आणायचं. तुम्ही असं करा, ह्या घेऊन जाऊ शकता का? त्यांच्याबरोबर मला तुम्ही उलशी मदत केली तर जवळ आमची बेकार. माझं आधार कार्ड आहे, परत आधार कार्ड आहे अजून तो तुम्हाला सुट्टी आहे आणि बँकेचं पुस्तक त्यांनी आणलं या. त्या ताई आहेत ना, कुठे गेल्या त्या ताई तुम्हाला घेऊन जातात. नाही नाही माझं उपकार तेवढं तुम्ही वाटून घ्या. एवढे राहू द्या. आणि आय विल पर्सनली मॉनिटर दिस केस. हां नितीन यांचा या का तुम्हाला वाटलं तर ह्याच्यातला माझ्या पोरांचा नंबर देते. नंबर आहेत मस्त, पण खायला 7-8 माणसं आहेत. ती कुठे राहतात? काय करतात ही मुलं? हे पोरग शेतीच करतात, ही पोरग शेती ह्याचं बघतो हीच तोडतात, मकवान तोडतात. सगळे जातात. दोघं एकाच महारुद्र पाटला पोरग आहे. महारुद्र की आपल्या युवक अध्यक्षाला सांगा मी काळजी करू नका. चिचला बघा, घरचं मी पाहते तुम्हाला हां. तुम्ही सगळे डॉक्टर एकदम चांगले तिथले, तुम्ही काळजी करू. डॉक्टर हे तर चांगलं मस्त समजून सांगतात, पण पैसे नको तर का आणायला. 1600 रुपयाला एक मिळते. मग ताई मला गाठ घ्यायचं म्हणून मी कशी आली, मला सुधराणं पण खाली यायला मला फिरल्या होतं म्हणून. थँक्यू. पोरग गेले रक्त आणि आता कवा पण काय माहिती देते. आम्ही करून देतो, काळजी करू. होईल का ते? थँक्यू जाहिरात नाही करत का? मी क्लार्क फिक्सची जागा नाही म्हटलं तर शिपाई घ्या किंवा कक्षसेवक म्हणून पण चालेल. मला माझ्या पोरीचं ऑपरेशन केलं, मी 2 लाख रुपये खर्च केला. तिच्या पोटाला कावायचं गाठ होती. मी सरांकडे पण आले होते, सर म्हणजे जागा नाही. त्या सरांकडे 5 महिने झालं जाते, 5 महिने. फक्त इथलं वीज स्टोअर टेक्स्टाईल पार्कला तिथे पण बघितलं, पण हिला सोडून मला कंपनीत जाता येत नाही ना. हे कसं 10 ते 5 आहे, पुन्हा पशीतून सोडून मला नाही, पण कंपनी 10 ते 5 मी करून देते ना तुम्हाला. चालेल. स्पेशल केस तुमच्या सभेला पण आले होते मॅडम, तिथं पण मी तुम्हाला भेटले. रडून काही प्रश्न सुटत नाही बाबा, लढना पडेगा. अभी लड़ने की जिम्मेदारी नहीं, ऑपरेशन हो गया. सगळं ठीक होतं. मुलं डिस्टर्ब होतात लढल्यावर. रडायचं नाही. आई रडली की मुलं ती बघ तिचा चेहरा बघ. मी हॉटेल व्यवसाय करते, संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत हॉटेलवर उभी असते. इथं सूर्यनगरी. तुमच्या
बाळाला डिस्टर्ब करतात, रडू नका, म्हटलं की मुलं डिस्टर्ब होतात, अगदी रडायला. माझी चप्पल स्लीपर असते आमची बॅग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.